कार्यक्रमाचं आयोजन जे चांगलं केलेलं आहे, या ठिकाणी श्री हनुमान राजूरकर, शहरचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष गोविंद नागेलीकर, श्री अभय छाजेडजी, विनायकराव देशमुखजी आणि प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी आजच्या या महत्त्वपूर्ण दिवशी आणि अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल, प्रामुख्याने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी आपण सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करा. जो इतिहास या देशाच्या 75वी स्वातंत्र्याचं 75 वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष, खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी देशाकरता बलिदान दिलं, योगदान दिलं, त्यांच्यामुळेच आज आपण देशामध्ये आहोत, महाराष्ट्रामध्ये आहोत, लोकशाही मार्गाने पुढे. जे पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधींनी जी या लढ्यामध्ये पुढाकार घेऊन देश एकत्र आणला, एक चळवळ उभी केली, सरदार वल्लभभाई पटेलनी कणखर नेतृत्वाने देशाला एक मजबूत नेतृत्व दिलं, असे त्या काळच्या सर्व महान विभूतींना खऱ्या अर्थाने सलाम देत असताना त्यांनी आपल्याला मिळवून दिलेलं स्वातंत्र्य आगामी काळात टिकवण्याची जबाबदारी, वैचारिक भूमिका ज्यांनी घेऊन हे सर्व घडून आणलं, त्यांची आठवण आणि त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांनी जे जे या देशाकरता केलं, कष्ट सोसले, मराठवाडा आपण त्यानंतर महाराष्ट्रात सामील झाला, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा कालावधी आपण बऱ्याचशा स्वातंत्र्य सैनिकांनी सर्व पाहिलेला, अनुभवलेला आहे. तो महाराष्ट्र आणि हा भारत देश एक संघ, एक विचाराने, सर्व धर्म समभावाची भावना घेऊन आपला अजेंडा विकासाचा, आपला अजेंडा हे देश एकोपान संविधान सांभाळण्याचा, जतन करण्याचा आणि आगामी काळामध्ये या देशाची भक्कम पावलं प्रगतीच्या दिशेने जात असताना जर संविधानाच्या कोणी विरोधात किंवा संविधानाचा विचाराच्या वेगळं कोणी जायचा प्रयत्न करणार असेल, त्या देशामध्ये वेगवेगळी भूमिका घेऊन इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तोंडात एक आणि मनात एक ही भूमिका घेऊन जे जे चाललेले आहेत, अशा शक्तींचा बिमोड करण्याचं काम आगामी काळात तुम्हाला आम्हाला करायचं मित्र. आणि म्हणून आजचा दिवस, याची सुरुवात मुहूर्तमेढ जे रोवल्या गेली, ती खऱ्या अर्थाने आगामी काळामध्ये हाच भक्कम पाया अधिक मजबूतीने आपल्याला बांधून पुढे जायचंय मित्र हो. आणि म्हणून ही 75 वर्ष स्वातंत्र्य आपल्या देशाला स्वातंत्र्याची मिळाली असताना हे जतन करणं, हे जतन करून जो इतिहास मागचा आहे तो कोणी पुसून टाकणार नाही, नवीन इतिहास घडवण्याचं काम तुम्हाला आम्हाला एकत्र मिळून करायचं आहे सर्व काँग्रेस जनांना. ही आपली खरी जबाबदारी मित्र मला मुद्दाम सांगितली पाहिजे. आपण आज पाहत आहोत की महात्मा गांधीजींना, ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्यावेळेस सुद्धा गोडसेंचा विचारसरणीची मंडळी काही होती हे नाकारत नाही. महात्मा गांधीजींना या देशामध्ये आंदोलन केली, त्या देशामध्ये अहिंसेच्या मार्गाने पुढे गेले, एक चळवळ निर्माण केली. कधी भियाले नाहीत, कधी मागे त्यांनी पाहिलं नाही. हजारो लाखोच्या संख्येने जनता त्यांच्याबरोबर गेली. अचानक गोडसेंनी त्यांच्यावर हमला केला आणि महात्माजी आपल्यातून निघून गेले. त्या काळात गोडसेंचे विचाराचे सुद्धा काही प्रमाणात लोक होते, नाकारता येणार नाही. परंतु जाहीरपणे गोडसेंचा किंवा गोडसेंच्या विचाराचा उदो करणारी जी मंडळी आज पुढे येऊ लागलेली आहे, ती देशाकरता किती घातक आहे हे नवीन पिढीला समजण्याची गरज आहे मित्र हो. कारण नवीन पिढीला देशाचं स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळालं, काय योगदान लोकांचं राहिलं, आपल्या नेतृत्वाने कशा पद्धतीने हालापेचा सोसल्या, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या सगळ्या लढ्यामध्ये कसे उतरले, हा इतिहास कदाचित नवीन पिढीला अधिक माहिती नसावी. आणि म्हणून ती माहिती करून देणं आणि
त्या काळातला प्रसंग डोळ्यासमोर ठेवून आपल्या पूर्वजांनी जे जे केलेलं आहे ते आत्मसात आम्हाला ऐकून तो विचार पुढे वाढला पाहिजे. तो विचार पुढे तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर नवीन पिढीने योगदान देऊन जोरदारपणे त्याचा प्रतिकार केला पाहिजे मित्र हो. त्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि नाना पटोलेंचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा महत्वपूर्ण कार्यक्रम हातात घेऊन हे 75 वर्ष स्वातंत्र्याचं ते साजरं करत असताना व्यर्थ न हो बलिदान चलो बचाए संविधान हा नारा घेऊन आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ही सगळीकडे महाराष्ट्रामध्ये दारोदारी गल्लोगल्ली जिल्ह्यामध्ये जोरदारपणे आगेकूच करत आहे. आपल्यावर ही जबाबदारी आहे की आज प्रदेश काँग्रेसच्या भूमिकेला साथ आपण सर्वांनी द्यावी. जो देश आपल्या पूर्वजांनी घडवला तो देश प्रगतीच्या मार्गावर जात असताना जो विध्वंस केला जात आहे त्याच्यापासून या देशाला वाचवण्याचं काम हे तुम्हाला आम्हाला निश्चितपणे मित्र करावं लागणार आहे. मित्र आज ज्या गोष्टींचा आपण मुकाबला करत आहोत आपण पाहतोय ज्या पद्धतीने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा आणण्याचं काम सुरू आहे. म्हणजे तुम्हाला बोलायला मोकळे नाही, तुमचे फोन टायपिंगवर ठेवले जातात. संसद बंद पडली पण सरकारला वाचा पडली नाही. सरकार ह्याच्यावर एक शब्दही बोलू शकली नाही की सरकारची ह्याच्यामध्ये फोन टॅपिंग मध्ये काय भूमिका होती. सरकारने एक शब्द काढला नाही. देशाच्या नागरिकांवर अशा पद्धतीने पाळत ठेवण्याचं काम म्हणजे देशातील लोकशाहीला खऱ्या अर्थाने काळिमा फासण्याचं काम या देशामध्ये गेल्या 5 ते 7 वर्षात सातत्याने सुरू आहे. तुम्हाला तुमच्या देशामध्ये तुम्हाला मोकळीक नाही, बोलायची मोकळीक नाही, काम करण्याची मोकळीक नाही, विचाराचं स्वातंत्र्य नाही. जे स्वातंत्र्य आपण सर्वांनी स्वातंत्र्य सैनिकांनी मिळून दिलं त्या स्वातंत्र्याला अशा पद्धतीने लगाम लावण्याचं काम, रोखण्याचं काम अशा पद्धतीने जर सुरू असेल तर आपली ही प्रगती आगामी काळामध्ये कशी काय साध्य होणार. लोकशाहीची तत्व जी आहे तिला तिलांजली देण्याचं काम ज्या पद्धतीने सुरू आहे ते आपल्याला रोखता आलं पाहिजे. हे विचार ज्यांनी हा रुजू करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला चोख प्रत्युत्तर देता आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये मोकळ्या वातावरणामध्ये आम्हाला तुम्हाला श्वास घेता आला पाहिजे. अशा पद्धतीने आगामी काळामध्ये देशाचं नेतृत्व आणि आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीने विचारसरणी मित्रांना पुढे जायच्या दृष्टिकोनातून पुढची पावलं उचलल्या गेली पाहिजे. हे खरं आव्हान आपल्या समोर आहे. मित्रांनो, नवीन पिढीला त्या सगळ्या गोष्टीला समोर जायचंय. आम्ही सर्व मिळून एकोप्याने काम करू आणि देशाच्या एकंदरीत विकासाच्या कामामध्ये आम्ही सुरुवातीला सांगितलं आपला अजेंडा विकासाचा आहे. आपला अजेंडा देशाचा. मी पाहतो की महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीचं या ठिकाणी काम करत असताना 3 पक्ष पहिल्यांदा एकत्र आलो. 2 काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होतोच पण शिवसेना सुद्धा एकत्र एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे आम्ही एकत्र आलो. आम्हा सर्वांची ही भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये किमान समान कार्यक्रम आपण हाती घेतला आणि त्या किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काम करत असताना भाजपला दूर ठेवलं पाहिजे, RSS साठी संघटना दूर ठेवता आली पाहिजे आणि या संघटनांना दूर ठेवून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आम्ही आज काम केलं. नाना भाऊ बोलतात अधूनमधून गोष्ट त्यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाला ताकद मिळावी काही चुकीची नाहीच आहे. आम्हा सर्वांची भूमिका आहे की काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. काँग्रेस हा देशातला राष्ट्रीय पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये एकेकाळी आपण काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. आज आघाडीमध्ये जे असतो त्या आगामी काळामध्ये काँग्रेसची सत्ता अधिक वाढली, काँग्रेसची संख्या अधिक वाढली पाहिजे, अधिक शक्ती वाढली पाहिजे. काँग्रेसचा विचार अधिक वेगाने पुढे नेता आला पाहिजे आणि काँग्रेसचं नेटवर्क या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर विचार आहे तो की नेटवर्क जे काँग्रेसचं आहे ते विचाराचं नेटवर्क आहे जे इतकी वर्ष सांभाळणं जोपासणं वाढलं ते आपल्या पूर्वजांनी जे काही योगदान दिलं त्या विचाराने आपण एकत्र आलेलो आहोत म्हणून आतापर्यंत आपण टिकलो. आपल्याकडे काँग्रेसमध्ये नेतृत्व मोठं होतं, नेतृत्वाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. भाजपमध्ये त्या तोडीचा एकही नेता नाही किंवा नव्हता की ज्यांनी देशाचं स्वातंत्र्याचा लढा पाहिला, अनुभवला, भाग घेतला, परिश्रम घेतले. असं एकही नेता भाजपकडे देश पातळीवर नव्हता की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काहीतरी योगदान दिले. काय सांगण्यासारखा इतिहासच त्यांच्याकडे नाही.
काही सांगण्याचा इतिहासच त्यांच्याकडे नाही. आणि म्हणून काँग्रेस मी तर अनेक ठिकाणी पाहिलं की आपण पाहतोय की अनेक ठिकाणी पळवापळवी करण्याचं काम होतं, ते जनावरांना पळवापळवीची कामं होतात, निवडणुकीत मतदारांना पळवण्याचं काम होतं, माणसं पळवण्याचं काम होतं. पण भाजपवाले नेते पळवण्याचं काम सुरू केलं आहे. म्हणजे भाजपकडे नेतृत्व नसल्यामुळे स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे योगदान दिलं त्यांना हायजॅक करण्याचं काम सुरू आहे. आणि वल्लभभाई पटेलांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी गुजरातमध्ये उभारला, आम्हाला अभिमान आहे. वल्लभभाई पटेल लोहपुरुष म्हणून या देशामध्ये गणले गेले, जाणल्या गेले. एक कणखर नेतृत्व पण वल्लभभाई पटेलांनी देशाचं नेतृत्व दिलं. एवढी दूरदृष्टी होती की सगळ्या कामामध्ये सरदार वल्लभभाई पटेल एक फार उंच नेतृत्व, उंचीचं नेतृत्व देशाला लाभलं. त्यांचा पुतळा उभारला, आनंदाची गोष्ट आहे. पण नुसता पुतळा उभारून चालणार नाही. वल्लभभाई पटेलांची उंची गाठायला फार वेळ लागणाऱ्या भाजपवाल्यांना मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. उंची विचाराची उंची आहे. ही उंची फक्त पुतळा उभारून चालणार नाही, तर प्रत्यक्षात वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, कृतीमध्ये जे भाजपला करायचं नाहीये. आणि म्हणून देशामध्ये जे काही सुरू आहे ते प्रत्येक ठिकाणी देशामध्ये चांगलं चाललेलं आहे. सुरुंग लावायचा, जातीवादाला सुरुंग लावायचा आणि समाजामध्ये वाद निर्माण करून आपली पोळी शिजवण्याचं काम, भाजण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यापासून तुम्हाला आम्हाला आगामी काळात अधिक सावधतेने पावलं उचलली पाहिजे. आव्हानात्मक परिस्थितीला पुढे जाऊन तुम्हाला आम्हाला हे साध्य करत असताना आपला विकास साध्य करायचाच आहे. की मराठवाड्यातील तमाम जनतेला, विशेषतः महाराष्ट्र जनतेला सांगू इच्छितो, आमची ही महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे सगळे नेतृत्व महाराष्ट्राच्या विकासामध्ये कधी आम्ही महाराष्ट्र मागे ठेवणार नाही. आम्ही एक एक पाऊल टाकत असताना महाराष्ट्राचा अनुशेष, मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासंदर्भामध्ये या महाविकास आघाडीच्या मार्गदर्शन परिश्रम घेऊन आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करू. पण केवळ विकासाने साध्य होणार नाही, विचाराचा विकास. विचाराने आपण एकत्र आहोत. तुम्ही आणि आम्ही एकत्रपणे जोर संयुक्तरित्या या भाजपच्या विचारसरणीचा लढा आपण घेत नाही, हाती घेत नाही त्यांच्या विरोधामध्ये, तोपर्यंत आपली पुढची वाटचाल फार बिकट आहे, कठीण आहे. हे तुम्हालाही माहिती आणि आम्हालाही माहिती. आणि म्हणून कृपया वैचारिक गोंधळामध्ये आपण गुरफटून जाऊ नका. जे दिसतंय, झगमगतंय ते सर्वच काही चांगलं आहे असं म्हणायचं कारण नाही. सत्तेच्या बाहेर आपण देशात अनेक ठिकाणी आहोत, महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहोत. पण ते करत असताना मित्र हो, जाणीव ही ठेवा. सत्ता फक्त आपला उद्दिष्ट नाही आहे. विचार हा प्रामुख्याने जो आपल्या मनामध्ये आहे, काँग्रेसच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत, त्या विचाराला ताकद देण्यासाठी आपण या 75 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या हा सुवर्ण आपला जो प्लॅटिनम जुबली आहे त्या वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला एकत्र येऊन हा अमृत महोत्सव साजरा करत असताना विचाराला पक्क आपण राहूया आणि त्या पद्धतीने आपण आगामी काळामध्ये आपली पावलं उचलूया. एवढंच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करून मी आपली रजा घेतो.